सर्वांचे स्वागत. आजचा हा व्हिडिओ आपण आपल्या बागप्रेमींसाठी आणि ऑर्किड प्रेमींसाठी करत आहोत. सगळ्यांनाच असं वाटतं की आपलं घर स्वच्छ असावं, सुंदर असावं, त्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करत असतो. बाग सजावटीसाठी आपण इंडोर प्लांट्स देखील वापर करू शकतो. तसंच घरात इंडोर प्लांट्स देखील आपण लावू शकतो. तो इंडोर प्लांट्सची काळजी घ्यायची कशी, ते नेमके कसे जपायचे, यासाठी आपण आज हा व्हिडिओ बनवणार आहोत. बऱ्याचदा काय होतं की अनेक जे बागप्रेमी असतात ते वेगवेगळ्या नर्सऱ्यांमध्ये जाऊन त्यांना वेगवेगळी झाडं बघतात. त्यांना तिथे सर्व झाडं आवडतात. त्यांना असं वाटतं की ही सर्व झाडं आपण आपल्या घरी घेऊन जावी. तुम्ही माझ्या आजूबाजूला बरेचसे इंडोर प्लांट असे बघत असाल की ते खूप सुंदर आणि खूप छान लुक देत आहेत. तर ही सर्व झाडं घरी गेल्यानंतर यांची व्यवस्थित काळजी कशी घ्यायची आज आपण बघणार आहोत. नर्सरीमध्ये झाडं व्यवस्थित दिसतातच, पण ती घरी जाऊन सुद्धा अशीच व्यवस्थित दिसावी यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या जपणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामध्ये प्रामुख्याने सूर्यप्रकाश, पाणी, माती, हवा आणि खतं आणि औषधं या वस्तू समतोल राखणं खूप गरजेचं असतं. तर ही झाडं जर प्रखर सूर्यप्रकाशात आली तर याची पानं खराब होण्याची आणि झाडं मरण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे करायचं काय, घराच्या ज्या भागात तुम्हाला पुरेसा उजेड येत असेल त्याच भागात ही सर्व झाडं लावावी. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खतं आणि औषधं. तर खतांचा आणि औषधांचा झाडांवरती चांगला परिणाम होतो, तसंच वाईट परिणाम देखील होतो. यामध्ये प्रामुख्याने जर तुम्ही ऑर्गॅनिक खतं वापरली तर झाडांचा त्यावर खूप चांगला परिणाम होतो. आणि जर तुम्ही रासायनिक खतं वापरली तर रासायनिक खतांमुळे होतं काय की झाडाची ग्रोथ चांगली होते, पण झाड हे दृढ राहत नाही. या उलट ऑर्गॅनिक खतांमध्ये तुम्ही शेणखत, निंबोळी खत, त्यानंतर गांडूळ खत, बोन मील यांसारखा वापर करू शकतो. जपण्यासाठी अन्न पाण्याची, औषधांची, खतांची गरज असते. तर आपण ही सर्व रासायनिक खतं वापरण्याऐवजी जर आपण ऑर्गॅनिक खतांचा जास्त वापर केला तर ते नक्कीच आपल्या झाडाचा फायदेशीर ठरतं. त्यानंतर तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडांवर येणारे कीड, अळी आणि रोग. तर यांचा बंदोबस्त कसा करायचा हे आज आपण इथे बघणार आहोत. तर यांचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही नीम करंजोळीचा वापर करू शकता. जे पूर्णपणे ऑर्गॅनिक असून याचा वापर केल्यामुळे झाडांवर येणारे जे काही कीड, रोग, अळी आणि बुरशी आहेत त्यांचा उत्तम प्रकारे नाश करता येतो आणि त्याच्यावर मात देखील करता येते. नंतर प्रश्न येतो तो म्हणजे पाणी. आता बरेच लोक काय करतात की झाडांवरती पाणी देतात, पण पाणी इतक्या प्रमाणामध्ये देतात की त्यामुळे झाडांची मुळं कुजण्यास सुरुवात होते आणि कालांतराने झाडं मरण्यास देखील सुरुवात होते. त्यामुळे करायचं की ज्या वेळेस आपल्या झाडाच्या पॉट मधील तर हा टॉप लेअर आहे तो पूर्णपणे ड्राय होईल त्याच वेळेस झाडांवरती पाणी देणं गरजेचं आहे. बऱ्याचदा लोक काय करतात की पाण्याची गरज आहे म्हणून पाणी देतात, पण त्यामुळे काय होतं की पानं खराब व्हायला सुरुवात होते आणि खाली जे काही रूट्स आहेत ते देखील डॅमेज व्हायला सुरुवात होते. मग अशा वेळेस करायचं काय की ज्यावेळेस टॉप सॉइल ज्यावेळेस ड्राय होईल त्याच वेळेस पाणी द्यायचं. जसं तुम्हाला सांगितलं म्हणजे सूर्यप्रकाश झालं, पाणी झालं, माती झालं, त्यानंतर खतं आणि औषधं या सर्व गोष्टी जर वेळोवेळी जे ते बागप्रेमी आहात त्यांनी जर वेळोवेळी नीट लक्ष देऊन केल्या तर तुमच्या झाडांना त्याचा नक्कीच फायदा होईल. त्याच प्रकारे तुम्हाला जर काही इंडोर झाडांची माहिती अजून हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. वेळोवेळी वेगवेगळ्या झाडांची माहिती आमच्या युट्यूब चॅनलला बघायला मिळेल. आणि तुम्ही सर्व सुंदर, आकर्षक आणि टवटवीत झाडं जर आपल्या घरी घेऊन जायचे असेल तर आजच आपल्या ऑर्किड फ्लोरा नर्सरीला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला पत्ता आणि लोकेशनची लिंक खाली व्हिडिओच्या खाली देत आहे. जर तुम्हाला झाडं आवडली असतील तर आपल्याला मला नक्की कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.